5 राज्यातल्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचा भडका. पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महाग. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढल्यानं दरवाढ. देशात महागाई गेल्या 3.5 वर्षातील उच्चांकावर. दूध आणि सीएनजीच्या किमतीत प्रत्येकी 2 रुपयांची वाढ, तर कांदा आणि साखरेमुळे शेतकरी मेटाकुटीला. इंधनाच्या दरवाढीनंतर काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा. महागाई मॅन मोदींचा पुन्हा जनतेवर हंटर. निवडणुका संपल्या, मोदींकडून वसुली सुरू. काँग्रेसचा घणाघात. नीट पुनर्परीक्षा 21 जूनला होणार. एनटीएनं जाहीर केली नवी तारीख. आधीच्या परीक्षेचं शुल्क परत, पुनर्परीक्षेसाठी शुल्क नाही. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांची घोषणा. पुढील वर्षापासून नीट परीक्षा ऑनलाईन होणार. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा. विद्यार्थ्यांना पसंतीचं शहर निवडण्याचीही मुभा. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारेला सीबीआयकडून अटक. पुण्याच्या वाघोलीतून आणखी एक जण जाळ्यात. लातूरमध्ये शिक्षकही चौकशीच्या फेऱ्यात, तर एनटीएच्या ऑफिसमध्येच पेपर फुटल्याचा संशय. पुण्याच्या रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं. नागपूर रेल्वे स्थानकावरून घेतलं ताब्यात, तर कटात आणखी काही जणांचा समावेश असल्याची माहिती. राखीव प्रवर्गातील प्रशिक्षणार्थींना खुल्या जागांवरती बंदी. मंत्रिमंडळाच्या निर्णयावरून संतापाची लाट. ओबीसी महासंघ कोर्टात जाणार. मागासवर्गीय मंत्री झोपले होते का? माजी खासदार राठोडांचा सवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.